Today's motivational quote: it is not important whether you are good today, are you better than yesterday. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मी आज काही चांगलं काम केलं वगैरे, की चांगलं काम करायचं की काही नाही करायचं, त्याच्यापेक्षा काय लक्षात ठेवायचं, काल जसे होते तुम्ही त्याच्यापेक्षा आज काय बेटर केलं. ठीक आहे, म्हणजे समजा काल जर काही स्टडी नसेल केला तर आज केला का, एक रिलेट करायचं प्रत्येक गोष्टीला. काल टाइमपास केला असेल तर आज करायचा नाही. बेटर दॅन येस्टरडे, तुम्ही आज किती चांगले हा विचार नाही करायचा, कालपेक्षा चांगले, संपला विषय. कालच्या ज्या चुका केल्या त्या परत परत होऊ द्यायच्या नाही. ठीक आहे ना. कालचा जो टाइमपास असेल, काल जर तुम्ही एखादा अभ्यास केलेला नसेल, तो परत परत मग विचार करायचा, काल हा टाइमपास केला, आज झाला नाही पाहिजे. काल हा अभ्यास नाही केला, आज तो अभ्यास करायचा. बेटर दॅन येस्टरडे. नेहमी लाईफ मध्ये कसं राहायचं, बेटर दॅन येस्टरडे. ठीक आहे. कोणता क्वेश्चन चालू आहे? 8 नंबर. एट नंबरचा क्वेश्चन. Pinto takes 6 days more than those of Nishu to complete the certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work alone? आता याला अरिथमॅटिकचा कन्सेप्ट येतो, याचा आन्सर एकदम शॉर्ट मध्ये येतं. ठीक आहे, जर डायरेक्ट काढलं तर. पण आता आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन येतं, आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करावं लागेल. कसं बघा, 8 नंबर. लेट Nishu completes work in x days. समजा निशू जी आहे ती एक्स डेज मध्ये वर्क कंप्लीट करते. किती डेज मध्ये? एक्स. आणि पिंटूला किती दिवस लागतात? 6 डेज मोर, 6 दिवस जास्त लागतात. देअरफॉर पिंटू विल कंप्लीट वर्क इन एक्स प्लस 6 डेज. किती दिवसामध्ये कंप्लीट करून राहिला तो? एक्स प्लस 6 डेज. ठीक आहे. आता त्या दोघांनी जर सोबत काम केलं ती तर 4 दिवसात कंप्लीट होतं. किती दिवसामध्ये कंप्लीट होतं? 4. आता फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, इथं रेसिप्रोकल घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? रेसिप्रोकल. फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन. दिलेल्या कंडिशन वरून बघा, याला 6 दिवस जास्त लागलेले निशूपेक्षा. याचे दिवस एक्स, याचे एक्स प्लस 6, याचा घ्यायचा रेसिप्रोकल. सगळ्यांचा रेसिप्रोकल घ्यायचा. 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल टू किती दिवस लागतात त्यांना? 1/4. समजलं? म्हणजे डेज आणि वर्कचा जर क्वेश्चन असेल, असाच क्वेश्चन आहे परत एक प्रॉब्लेम सेट मध्ये. लक्षात राहू द्यायचं काय घ्यायचा? त्यांचा रेसिप्रोकल. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. एक्स प्लस 6 इंटू 1 एक्स प्लस 6, हा एक्स इंटू 1 एक्स अपॉन मध्ये एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6, इकडे 1/4 ॲज इट इज. एक्स एक्स किती झाले? 2x प्लस 6 प्लस मध्ये त्यांची बेरीज होईल. एक्स न मल्टिप्लाय करा, एक्स गुणिला एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स न मल्टिप्लाय करा 6x इज इक्वल टू 1/4. क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. एक्स स्क्वेअर प्लस 6x इंटू 1 तेच होणार आहे. ठीक आहे, लिहायचं असेल तर लिहू शकता. 4 न मल्टिप्लाय करा 8x, 4 न मल्टिप्लाय करा 24, एक्स स्क्वेअर प्लस 6x, एक्स स्क्वेअर प्लस 6x ॲज इट इज. 8x तिकडे गेल्यानंतर काय झाले? मायनस. 24 तिकडे गेल्यानंतर काय झाले? मायनस इज इक्वल टू 0. ठीक आहे, या दोघांना जर सॉल्व केलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 22x मायनस 24 इज इक्वल टू 0. कोणत्या दोन संख्या आहे? 24 आणि -2. मायनस म्हटल्यानंतर फरक चेक करायचा. कोणत्या दोन संख्यांचा फरक 2चा आहे? गुणाकार 24 आहे. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 24 आणि फरक 2चा आहे? 6 गुणिला 4, 6 आणि 4. कोणाला मायनस द्यावं लागेल? मायनस मध्ये फरक आहे, मोठ्या संख्येला मायनस. आन्सर काय येईल? प्लस 6 आणि
-2. ठीक आहे, परत परत बघून घ्यायचं ते सेकंड लेक्चर आपलं, त्याच्यात सगळं झालेलं थर्ड लेक्चर. x² - 2x - 24 आपण फॅक्टर पाडले त्याचे. x² - 6x + 2x - 24 हां 4 प्लस 4x त्यांना जास्त शिकायची इच्छा आहे तुमच्यापेक्षा. आता काय झालं? 4x - 24 = 0. याच्यामधून कॉमन कोण निघेल? x -6. हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर द्यायचं, म्हणजे तुम्हाला कॉमन घ्यायची गरज नाही. x ला किती मल्टिप्लाय केलं? 4 येतील +4. x - 6 डायरेक्ट करू शकता = 0 और x + 4 = 0. इथे 4 पाहिजे आहे ना, फॅक्टर 4 आलेलं आहे. x = किती येईल? +6 और x = -4. आता नंबर ऑफ डेज मायनस मध्ये असतात का? नाही. मग x = -4 इज नॉट पॉसिबल. आता विचारलं काय? हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. म्हणजे हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन, म्हणजे प्रत्येकाला किती दिवस लागतील स्वतःचे. आता एक्स कोणासाठी घेतला होता आपण? निशूसाठी. निशू टेक्स 6 डेज. किती दिवस लागतील तिला? 6. आणि पिंटूला त्याच्यापेक्षा 6 न जास्त, म्हणजे किती दिवस लागतील? 12. पिंटू टेक्स 12 days to complete the work. फायनल आन्सरला महत्व असतं, फायनल आन्सर लिहायचं. ठीक आहे, समजला का क्वेश्चन? आता नेक्स्ट क्वेश्चन, हे सर्व स्टारवाले बहुतेक आहे ना. 6, 7, 8, 9 काही प्रॉब्लेम नाही. 10चं सोपंच आहे ना. 10ची ॲक्टिव्हिटी सोपी असते. हे पण सोपेच आहे, फक्त कंडिशन तयार करता यायला पाहिजे. बघा आता हे सांगण्यासाठी तुम्हाला अगोदर एक गोष्ट सांगतो. समजा आता 14ला 5 न भाग द्या. किती ना? 5 न. 5 दुनी 10. खाली किती उरले? 4. आता हा जो असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण याला काय म्हणतो आपण? सांगा. हा झाला डिवायझर. हा काय झाला तुमचा? डिवायझर. हा काय झाला? क्वोशियंट. ओ क्वोशियंट. हे हां बरोबर आहे तुझं. क्वोशियंट. हा काय झाला? रिमाइंडर. ही बाकी रिमाइंडर. आता तुम्हाला 14 नंबर आणायचा आहे. काय नंबर आणायचा आहे? 14. मग 14 नंबर आणण्यासाठी काय करणार तुम्ही? हा जो डिवायझर आहे त्याला गुणणार क्वोशियंटशी, त्याच्यात काय ॲड करणार? रिमाइंडर. काय ॲड करणार? रिमाइंडर. 14 म्हणजेच त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. काय म्हणतो? ठीक आहे, कळालं? आता हेच कशासाठी सांगितलं तुम्हाला? डिवायझर, त्याच्यानंतर क्वोशियंट आणि रिमाइंडर ॲड करून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. आता इक्वेशन कसं तयार करायचं बघा. हां, इफ 460 is divided by natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the quotient and divisor. आता आपण समजा म्हणू लेट डिवायझर इज एक्स. डिवायझर काय घेतला? एक्स. मग देअरफॉर क्वोशियंट किती सांगा आता तुम्ही? क्वोशियंट किती येईल? इज 6 मोर. 6 मोर म्हणजे 6. 5 टाइम्स द डिवायझर, याची 5 पट. ठीक आहे, एकदम सिंपल करायचं. 6 न जास्त म्हणजे प्लस 5 टाइम त्याची 5 पट. ठीक आहे, रिमाइंडर दिलेली आहे तुम्हाला. रिमाइंडर बाकी किती दिलेली आहे? 1. रिमाइंडर किती आहे? 1. ठीक आहे, आता 460 डिवाइड करायचे आपल्याला. किती डिवाइड करायचे? 460. मग देअरफॉर फॉर डिव्हिजन ऑफ 460, फॉर डिव्हिजन ऑफ
460. 460चं डिव्हिजन करायचं आहे. मग देअरफॉर काय होईल, 460 बरोबर कोणाकोणाचा गुणाकार करतो आपण, डिवायझर इंटू क्वोशंट, त्याच्यात काय ॲड करतो, रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे बाकी. मग ॲड करायचं सगळ्या गोष्टी. डिवायझर किती आहे, एक्स, त्याच्यात एक्स प्लस 5x प्लस 6, 5x प्लस 6 त्याला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यात 1 ॲड करायचा आणि हे 460. एक्सनं मल्टिप्लाय करा, 5x² प्लस 6x प्लस 1, हे 460 ॲज इट इज. आता 5x² इकडं आणा, 5x² प्लस 6x प्लस 1, 460ला तिकडं न्या. बघा आपण फक्त मुवमेंट 460चे केली म्हणून फक्त तोच मायनस झाला, हे ॲज इट इज आहे, त्याला फक्त इकडून लिहिलं आपण. आता 5x² प्लस 6x, याचा आन्सर येईल -459. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आत्तापर्यंतचा सगळ्यात टफ क्वेश्चन या फॅक्टरसाठी. ठीक आहे, प्रॅक्टिस असल्यावर फॅक्टर पण काही वाटणार नाही. आता -459 आहे, किती आहे, -459 आणि मधातली टर्म आहे 6. आता बघा ही चुकी करायची नाही तुम्ही. इथं 5 आहे, किती आहे, 5, किती इथं 5. या 5ला या 459 मध्ये तुम्हाला गुणाकार करावा लागेल. त्याचा ए जास्त असल्यावर काय करतो आपण, गुणाकार. आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार हा आहे आणि फरक हा आहे, आता हे आलं पाहिजे तुम्हाला. जमल का, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा आहे, करता येईल. आणि इथं b² - 4ac पण विचार नाही करायचा. b² - 4ac म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला वापरून सॉल्व करणं, ते पण पॉसिबल नाही. मलाही माहिती नाही फॅक्टर, बघा मलाही फॅक्टर माहिती नाही, ते काढावं लागतील आपल्याला. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 6 आहे, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा आहे, त्यांच्यातला फरक 6 आहे. फरक 6 का चेक करते आपण, सी कसं आहे, निगेटिव्ह. आता 459 आहे ना, याला 9 भाग जातो, कितीने भाग जातो, 9. आता बघा तुम्हाला ट्रिक सांगतो, तर 459 याला 9 जर भाग दिला आपण तर 9×5 = 45, 9×1 = 9. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर. हां, म्हणजे याला जर असं लिहिलं मी 459ला 51 × 9 चालतं का, चालतं. आणि त्याला गुणाकारमध्ये किती आहे, 45. समजून घ्या पहिले, नंतर फॅक्टर पडू आपण. 459ला मी लिहिलं 51 × 9 आणि याला गुणाकारमध्ये किती आहे, 5. याला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर हे किती झाले, 45. आता बघा दोघांतला फरक कितीचा आहे, 6चा. आता कितीचा फरक आहे, 6चा. म्हणजे याचे फॅक्टर कोणते कोणते, 2, 51 आणि 45. ठीक आहे, कसे आले परत सांगतो. बघा आपल्याला काढायचं होतं 459 × 5. मग हे 459ला थोडं डिवाईड केलं 51 आणि 9 मध्ये, आणि हे 9 याला 5 हे जे गुणाकारमधले एवढे इकडे गुणाकार करून टाकले, म्हणजे याचे फॅक्टर आले 51 आणि 45. आता फरक कसा आहे आपला, फरक प्लसचा आहे. मग मोठ्या संख्येला प्लस, छोट्या संख्येला मायनस. समजला, नंतर लिहून घ्या त्याला. म्हणजे दोन फॅक्टर आले याचे, 5x² प्लस 51x मायनस 45x मायनस 459. ठीक आहे, आता जी टेक्निक सांगितली तुम्हाला ती इथं काम येईल तुम्हाला. बघा x कॉमन घ्या, काय उरलं 5x आणि इकडे उरले 51. ठीक आहे, कळालं. आता इकडं 5x प्लस 51, हे 5x प्लस 51 ॲज इट इज इथं ठेवा. बरोबर लक्ष द्या. आता हे कॉमन घेतल्यापेक्षा आपल्याला हे ब्रॅकेटचं सोपं असतं. तुम्ही आता 5xला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे -45 येतील, -9 किती ना, -9. हे समजलं पाहिजे, कळालं. 5xला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 9 येतील, 45 येतील, -9. आता हे झाले दोन गोष्टी आपल्याकडं. याच्यातून कॉमन घ्या, 5x प्लस 51, 5x प्लस 51 कॉमन घेतले, 5x प्लस 51 = 0. और दुसरं काय, x - 9 = 0. आता क्वेश्चनमध्ये आहे म्हणून फास्टमध्ये सोडवते त्याला आपण. x - 9 = 0. 5x =
-51, एक्सची किंमत आली -51/5, ठीक आहे. आणि इकडे एक्सची किंमत किती आली 9. आता बघा -51/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर आहे का? कारण नॅचरल नंबर निगेटिव्ह असतो का? नाही. इथं म्हटलेलं आहे बघा 460 डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणता आहे मग? 9. आता विचारलं तुम्हाला काय क्वेश्चन, डिवायझर. देअरफॉर डिवायझर इज किती आला डिवायझर? 9. क्वेश्चन काय येईल मग? क्वेश्चन इज इक्वल टू काय? 5x + 6 5x + 6 5 गुणिला 9 अधिक 6 किती येईल रे? 51. ठीक आहे, समजलं? फक्त फॅक्टर लक्षात ठेवायचे. 459 किती? 51 आणि 45. समजलं का? घ्या लिहून घ्या. लास्ट क्वेश्चन. हां बघा, याला ट्रॅपेझियम म्हणतो आपण. काय म्हणतो? ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे काय? 2 लाईन पॅरलल असल्या पाहिजे. किती लाईन पॅरलल असल्या पाहिजे? 2. तो बनतो ट्रॅपेझियम. 2 लाईन पॅरलल असल्या आणि त्याला जर आपण चौकोन बनवलं तर त्याला काय म्हणायचं? ट्रॅपेझियम. काय म्हणायचं? ट्रॅपेझियम. आता याच्यात तुम्हाला दिलेले x-4 ही एक साईड दिलेली आहे, x-2 ही साईड दिलेली आहे. आता या सिम्बॉलचा अर्थ काय आहे? x-2 आणि ही साईड काय आहे? सारख्या. आता याचा फॉर्म्युला बघा, dm 2x + 1. आता हे सगळं तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ABCDमध्ये ABX आहे, हे x-2 आहे, हे 2x + 1 आहे आणि हे x-4 आहे. आता क्वेश्चनमध्ये काय आहे ते बघू आपण. ABCDचं ट्रॅपेझियम दिलेलं आहे. एरिया 33 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा पूर्ण एरिया दिलेला आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला? 1/2 × सम ऑफ पॅरलल साईड × हाईट. म्हणजे काय बघा, याचा एरिया असतो 1/2 × सम ऑफ पॅरलल साईड, सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. हाईट जी असते ती नेहमी परपेंडिक्युलर असते. काय असते? परपेंडिक्युलर. हाईट कोणती याच्यात मग? x-4. 1/2 सम ऑफ पॅरलल साइड. सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड कोणती? 2x. आता एकदम फास्टमध्ये करत, इकडे लक्ष द्या. 2x + 1 आणि x. हा x आणि 2x किती झाले? 3x. 3x + 1. हाईट हाईट x-4 आहे. x-2चं काही कामच नाही आपल्याला. x-2चं काही कामच नाही. x-4 ही काय झाली? हाईट. आता यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 3x + 1 × x-4. ठीक आहे, 3x + 1 × x-4. एवढं समजलं इथपर्यंत. आता पुढे बघू आपण काय दिलेलं आहे. तेच आहे सम ऑफ पॅरलल साइड. बघा, वन बाय टू इंटू सम ऑफ पॅरलल साइड. ए बी आणि सी डी काय होतं? पॅरलल साइड होत्या. इंटू हाईट. हाईटचं नाव काय? AF. हाईट म्हणजे परपेंडिक्युलर. काय? AM. AM दिसतो का रे हा कलर? बरं जाऊ दे, डायरेक्ट AMच घेऊ डायरेक्ट. AM. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं AB किती आहे? x. CD किती आहे? 2x + 1. आणि AM किती? AM x-4. इथं पण काय येईल मग? x-4. कळालं? आता एरिया 33 दिलेलं आहे. बघा समजून घ्या, लक्ष द्या, मी वेळ देतो तुम्हाला. हा 2 आहे. इथं सगळ्या गोष्टी मल्टिप्लिकेशनमध्ये 2 इकडे आल्यावर याला मल्टिप्लाय होईल. 33 × 2 66. किती होईल? 66. आता लक्ष द्या, याला सॉल्व केलेलं आहे. याला कसं सॉल्व केलेलं आहे बघा. आता 3x + 1 × x-4. 3x + 1 × x-4. ठीक आहे. 3x × x 3x². 3x × -4 -12x. 3x न पहिले ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, त्याच्यानंतर 1 न मल्टिप्लाय करा. 1 × x x. 4 × 4 -4. हे -12x आणि x किती झाले? -11x. म्हणजे इथं किती येतील? -11x येतील. ठीक आहे.
आणि इथं फायनलमध्ये -4. ठीक आहे, कळालं? काय काय 70 ॲन्सर? अरे थांबा ना थोडसे. 3x² मागून पाहून सांगता ॲन्सर, लक्ष द्या. हां बघा, अरे शांत बैसी, तर व्हिडिओत बोलून सोडवायला लागेल तुला. हां छडी घेऊन. 3x² प्लस -11x -4. आता हे इक्वेशन जे बनलं, याला इक्वेशनला एकदा बाहेर घ्या बरं. 3x² प्लस मायनस काय होईल, -11x -4 = 0. आता 3 जर 4ला मल्टिप्लाय केलं तर किती झाले ते -12, आणि मधाची टर्म -11. तुम्हाला मी म्हटलं मायनस असलं सी तर फरक चेक करायचा. कोणत्या दोन संख्यांचा फरक 11 आहे, गुणाकार 12 आहे. 12 1 12 किती, 12 1 12. आता फरक मायनस आहे म्हणून मोठ्या संख्येला काय द्या, मायनस. ठीक आहे, ते समजून घ्या. आता मोठ्या संख्येला मायनस, छोट्या संख्येला प्लस. ठीक आहे, आता हेच फॅक्टर इथे टाकायचे आपल्याला. आता इथं बघा, इथं तुम्ही चुकू शकता. तुम्ही प्लस मायनस, हे -11 आन्सर आलेलं आपलं. 12x अधिक x, इथं अगोदर प्लस आहे म्हणून -11 ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. आता इथं फॅक्टर काय पडले, आपण डायरेक्ट ही स्टेप केलेली त्यांनी. म्हणजे या स्टेपनंतर एक स्टेप असते, तुम्हाला माहिती आहे. 3x², या 11x ला काय लिहिणार, 12 आणि 1 मध्ये, म्हणजे -12x प्लस x -4 = 0. ही स्टेप नाही इथं. मग याच्यातून त्यांनी कॉमन घेतलेलं आहे. काय कॉमन घेतलं आता, 3x. बघा समजून घ्या, काय कॉमन घेतलं, 3x. 3x जर कॉमन घेतला तर काय उरेल, x -4. हे 10 कुठून आले रे? 66. 1 मिनिट, 66 बाकी नाही रे आपले. तेच तर म्हटलं. एक मिनिट. काही प्रॉब्लेम नाही, समजून घ्या. बघा हां, इथपर्यंत होतो आपण. 3x² -12x प्लस x -4 = 0. याचा आन्सर काय येईल, 3x² -11x -4. लक्ष द्या, बरोबर, -4. आता हे जे -4 आहे, -4 आणि हे 66, हे 66 आपण तिकडे पाठवले तर काय झाले, -4 आणि -66 किती होतील, म्हणजे फायनल तुमचं इक्वेशन येईल 3x² -11x -70 = 0. हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. समजलं? आता 70 न मल्टिप्लाय करा 3ला. 70 गुणिले 3 -210. आता सांगा फॅक्टर. थोडा मिस्टेक झाली आपली, 66ला पकडलंच नव्हतं आपण. इथले 66 घेतलेच नव्हते. सांगा ना, तुम्हाला म्हटलं 0 असला की 10 चेक करायचा. किती चेक करायचा, 10. 21 आणि 10, मोठ्या संख्येला मायनस. ठीक आहे, आता सेम कंडिशन इथं अप्लाय करायची. 21 आणि 10 आलेलं आहे. ठीक आहे, ते इथं घ्या. किती मधातली टर्म किती आलेली, -11x, आणि हे आलेलं आहे 70. ठीक आहे, आता याला जर सॉल्व करायचं आपल्याला समोर, तर काय सॉल्व करसाल, 3x² -21x प्लस 10x -70 = 0. ठीक आहे, बघा आता क्वेश्चन इझी आहे, थोडी मिस्टेक झाली होती. या दोघांमधून कॉमन कोणी, 3x कॉमन घेतला. बघा लक्ष द्या, 3x जर कॉमन घेतला तर आत उरेल x, आणि इथं उरेल मायनस किती सांगा पटकन, मायनस उरेल 7. हां बघा, 3 आहे, 3 कॉमन घेतले 21 मधून, तर कितीचा भाग चालला, 7चा. कितीचा भाग चालला, 7चा. तुम्हाला 1 मिनिट. क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे आपल्याला. हां बघा, परत समजून घ्या एकदा, घाबरू नका, काही होत नाही. 33x आहे,
हे 33 आहे. 1/2 इन ब्रॅकेट काय आहे x प्लस 2x प्लस 1 इंटू एक्स मायनस 4. ठीक आहे, या दोन इकडे मल्टिप्लाय करा, हे काय होतील 66. आता तुम्ही तुमच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. एक्स प्लस 2x काय झाले 3x प्लस 1 आणि हे x मायनस 4. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता 66 इज इक्वल टू 3x मल्टिप्लाय करा 3x स्क्वेअर होतील, 3x मल्टिप्लाय करा मायनस 12x, 1 मल्टिप्लाय करा x, 1 मल्टिप्लाय करा मायनस 4. 66 इज इक्वल टू 3x स्क्वेअर 12 आणि x मायनस 11 मायनस 4. याला पद्धतशीर करून जर लिहिलं तर 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 66 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील मायनस इज इक्वल टू 0. 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. याचे काय फॅक्टर पाडले होते आपण 210 आलं होतं आणि हे मधातली टर्म मायनस 11, 21 आणि 10 मायनस 21 अधिक 10 हे दोन फॅक्टर पडतात त्याचे, कारण 3 मल्टिप्लाय करावं लागेल. मग याला फॅक्टर पाडायचे याचे, तर 3x स्क्वेअर 11ला कसं लिहिणार मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. या दोघांमधून कोण सारखं दिसतं आपल्याला x तर दिसतोच, 3 पण सारखा घेऊ शकतो. म्हणजे काय येईल x मायनस 7, कारण x तर घेतलेलाच आहे आणि 21ला 3 भाग दिल्यावर किती उरते 7. x मायनस 7 ॲज इट इज समोर द्या, xला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 येतील प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे 3x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 7 इज इक्वल टू 0. मग 3x इज इक्वल टू मायनस 10, x इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 3 और x इज इक्वल टू 7. आता काय काय फिल करायचं इथं बघून घ्या काय काय. आता इथं तुम्हाला याच्यात सांगतो तुम्हाला काय काय फिल करायचं आहे. पहिलं ABEF, सगळ्यात पहिले काय AF, हां, त्याच्यानंतर हे ब्रॅकेट, त्याच्यानंतर 66 डायरेक्ट सोडवलं का आपण नाही, हे 66, त्याच्यानंतर x मायनस 4, त्याच्यानंतर डायरेक्ट हे ब्रॅकेट मायनस 11x मायनस 70, त्याच्यानंतर हे हां AM. ठीक आहे AM. आता समजलं तुम्हाला, हे तुम्हाला समजलं पाहिजे की काय काय फिल करणे आपल्याला. 3x कॉमन घेतलं म्हणजे हे फिल करणे पुन्हा तुम्हाला, तिकडे पुढं तेच x मायनस 7, परत इथं x मायनस 7 इज इक्वल टू 0 म्हणजे इथं तुमचं हे, आणि बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह, बरोबर आहे, लेंथ निगेटिव्ह राहत नाही, मग x ची किंमत किती येईल 7. आता ABCD त्या काढावं, आता बघा लक्ष द्या, याच्यावर काढून दाखवतो तुम्हाला. AB किती आहे बघा, x आले 7 ते AB किती येईल, AB येईल तुमची 7, x मायनस 4, AM येईल तुमची 7 मायनस 4 किती 3, ही 7 मायनस 2 किती 5, ही 5, ही 3, ही 7 आणि 2x प्लस 1 7 दोन्ही 14 अधिक 1 15. कोणतं कोणतं विचारलं तुम्हाला बघा बरं त्याच्यामध्ये, हां AD विचारली, ED विचारली साईड, AD कोणाच्या बरोबर आहे BCच्या इज इक्वल टूचं साईन, समजला. AD कोणाच्या बरोबर आहे BCच्या, बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे ही आली 5, x AB सांगा एक एक साईड कोणती, फर्स्ट कोणती विचारलेली AB आलेली 7, त्याच्यानंतर CD आली तुमची 15, त्याच्यानंतर AD इज इक्वल टू 20, AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 20. ठीक आहे, सगळ्या साईड आल्या. हे लिहून घ्या, हे समजलं पाहिजे. ठीक आहे, बाकीचं उद्या घेऊ आपण. हे लिहून घ्या, नंतर तुम्ही याच्यात फिल करू घरी गेल्यानंतर.